आज 31 डिसेंबर 2024 हे संपूर्ण वर्ष म्युच्युअल फंड क्षेत्रासाठी कसं ठरलं याचा आढावा घेण्याचं हे एकदम राईट टायमिंग आहे. तसंच येणारं नवीन वर्ष गुंतवणुकीसाठी कसं ठरेल हे पाहणे अगदी औत्सुक्याचं आहे. या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. म्युच्युअल फंड्स हा विषय केंद्रस्थानी ठेवत भूषण वाणी यांच्यासोबत वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांविषयी फंडा म्युच्युअल फंडाचा या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करतो. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे ते संचालक आहेत. हॅलो भूषण, कसे आहात तुम्ही? हॅलो निरंजन, मस्त मजेत. शेवटचा दिवस वर्षाचा आणि काय विषय निवडलाय तुम्ही? म्युच्युअल फंड क्षेत्रासाठी हे वर्ष, गेलेलं वर्ष कसं होतं आणि 2025 येणाऱ्या काळात आपण काय बघतोय. उत्तम विषय आहे शेवटच्या दिवशी असं मला वाटतं निरंजन. आणि म्हणजे ती खासियत आहे तुमची, चांगले चांगले विषय काढण्याची. आणि ते जसं म्हणतात ना की योग्य वेळी योग्य खडा टाकणे, आणि हे आपल्या व्हरायटी ऑफ सेक्टर्समध्ये इंडियात दिसतं. आत्ताच जे काही इलेक्शन झालं त्याच्यात बऱ्याच वेळा आपल्याला ते जाणवलं. तसंच या विषयाला तुम्ही आज जे छेडलंय आणि तेही 31 डिसेंबरला, वा, म्हणजे अरे वा म्हणण्याशिवाय दुसरं काही नाही माझ्या हातात. नाही, कारण नवीन वर्ष आपण आता सुरूच होत आहे उद्यापासून, तर अनेकांना ही उत्सुकता आहे की गेलं वर्ष नेमकं कसं होतं आणि पुढचं कसं असेल, त्याच्यावरून आपण ठरवूया आज. अगदी आहे निरंजन. कारण कसं आहे, म्युच्युअल फंड आणि इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्स याच्याबद्दल बरेचसे मिथ्स आहेत. खूप इन्फॉर्मेशनचं बंबार्डिंग आहे, भरपूर रील्स येतात आणि खूप लोक त्याला फॉलोअर्स आहेत. आता हे सगळं असताना देखील लोक पैसे गमवत आहेत आणि लोक स्वतःचं नुकसान करून घेत आहेत. तर योग्य प्लॅनिंग हे वर्षाच्या शेवटी जर कळलेलं असेल आणि काय घडलंय ॲक्च्युली, रिअल डाटा काय सांगतो याच्याबद्दलची चर्चा नक्कीच आपण सुरू करूया. पहिला प्रश्न विचारतो, म्हणजे म्युच्युअल फंड्स हा फक्त तुमच्या व्यवसायाचाच नाही तर अभ्यासाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळेच 2024 हे वर्ष या क्षेत्रासाठी नेमकं कसं ठरलं? कसं आहे निरंजन, म्युच्युअल फंड हा माझ्या व्यवसायाचा पार्ट फक्त नाही आहे, किंवा मी इमोशनली फार कनेक्टेड आहे या विषयाशी, फायनान्सची किंवा इन्व्हेस्टमेंटची, म्युच्युअल फंडची. कारण खरोखरीच हाय रिगार्ड्स आहेत. म्हणजे मी फक्त त्या इंडस्ट्रीत काम करतो, ते माझं करिअर आहे म्हणून असं अजिबात नाही. आणि कुठेतरी एका मूव्हीमध्ये, म्हणजे हिंदी मूव्हीमध्ये, साजन पिक्चरमध्ये आय थिंक ऐकलेलं की काम ही मेरी पूजा, पूजा ही मेरा काम. ओके, म्हणजे ह्याचा अर्थ कोणी पूजा माझ्या आयुष्यात आहे असं नाही, पण माझ्या कामाला खरंच मी पूजा मानतो आणि म्हणूनच माझ्यासाठी तो जिव्हाळ्याचा विषय आहे. आता असं जेव्हा म्हणतो तर 2024चा आपण नक्कीच आढावा घेऊयात. परंतु ॲक्च्युली म्युच्युअल फंडचा विचार करता 1963 साली सुरू झालेला म्युच्युअल फंड, UTIच्या माध्यमातून सुरू झालेला म्युच्युअल फंड, हळूहळू मग SBI म्युच्युअल फंड, फ्रँकलिन टेम्पल्टन, कोठारी पायनियरचा फ्रँकलिन टेम्पल्टन, मग आदित्य बिर्ला अँड ICICI प्रुडेन्शियल, HDFC म्युच्युअल फंड, सो अँड सो फोर्थ. द ग्रोथ ऑफ इंडस्ट्री आणि त्याचा पाथ हा खूप वेगळ्या अँगलने मोठा झालेला आपल्याला दिसतो. सो अगदी छोट्या स्वरूपात सुरू झालेली इंडस्ट्री आज 2024च्या सरते शेवटी, म्हणजे ॲक्च्युअल नंबर माझ्याकडे निरंजन आज 31 डिसेंबर आहे. 31 डिसेंबरचा पूर्ण नंबर माझ्याकडे नाही, पण ॲज ऑफ 31 नोव्हेंबर 2024 68 लाख कोटी इतकी मोठी साईज ह्या इंडस्ट्रीची झालेली आहे. म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल, आपण पॉडकास्ट सुरू केला तेव्हा आपण 38-40 लाख कोटीबद्दल बोललो होतो आणि आपल्या पॉडकास्टला आय थिंक ऑगस्ट 2023 ते आज आपण डिसेंबर 2024 आहोत. सो 1.5 वर्षात किती अमाऊंट वाढलेली आहे, किंवा केवढा मोठा व्यवसाय पुढे सरकला आहे, तर 40 लाख कोटीचे 68 लाख कोटी रुपये झालेले आहेत. सो इंडस्ट्रीचा पेस हा वेगानं पुढे सरकतोय. याच्यात रिटेल इन्व्हेस्टर्सचं पार्टिसिपेशन हे योग्य पद्धतीने वाढतंय आणि 2024 हे वर्ष नक्कीच त्याच्यासाठी अधोरेखित करण्यासारखं आहे असं मला वाटतं. कारण ओव्हरऑलच जर विचार केला तर रिटेल पार्टिसिपेशन जेव्हा वाढते असं आपण म्हणतो, तर नंबर हा महिन्यागणित वाढत गेला. म्हणजे मागच्या नोव्हेंबरमध्ये वर्सेस आत्ताच्या नोव्हेंबर एंडमध्ये किंवा वर्षाच्या शेवटीला असा जर विचार केला
तर ऑलमोस्ट AUM हा 28 लाख करोडने वाढलाय. ओके, बापरे. सो 40 लाख ते 68 लाख हा 1.25 वर्षाचा टप्पा हेच सांगतो निरंजन की इंडस्ट्री एका वेगळ्या लेव्हलला चाललेली आहे. आता ह्यातलं हे पॉझिटिव्ह बाजू झाली. दुःखाचा भाग काय आहे, म्हणजे पॉझिटिव्ह अशा असंख्य घटना आहेत. म्हणजे ह्याच्यात ऑलमोस्ट रिटेल सेगमेंटचा जर विचार केला तर 18 लाख करोड हे रिटेल सेगमेंटचे आलेत वर्षभराचा, 1.25 वर्षाचा जर विचार केला तर. युनिक पॅन पर से आपण नंबर ऑफ पॅन अजून फारसं तेवढं वाढलेलो नाही. म्हणजे 5 कोटी पॅन जर म्युच्युअल फंड, सगळ्या म्युच्युअल फंडचं मिळून जोडले गेलेले असतील तर हा नंबर खरोखरीच अधोरेखित करण्यासारखा जरी असला तरी ह्याचबरोबर Dream11 सारख्या ज्या संस्था आहेत किंवा आणखीन तशासारख्या ज्या काही स्कीम आहेत तर त्याच्यात KYC होल्डर जर 20 कोटी असतील आणि जी इंडस्ट्री 1963 सालापासून आहेत ती आज 2024 बघतीये आणि 68 लाख कोटी मॅनेज करतीये, तर त्या इंडस्ट्रीमध्ये फक्त 5 कोटी पॅन हे काही म्हणजे मनाला सुखावह देणारी गोष्ट नाही किंवा मनाला पटणारी गोष्ट नाही आहे. सो 2024 त्या अर्थाने विशेष होतं. मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रीची ग्रोथ झाली आणि ती याच पेसने ग्रो होत राहील. इथे जी व्यक्ती लॉंगर ड्युरेशनला इन्व्हेस्टमेंट करेल त्याने पैसे बनवलेत. मागच्या महिन्याभरापासून मार्केट पडतंय निरंजन, म्हणजे ऑलमोस्ट 84-85 हजाराचा इंडेक्स आज आपण 78,000 79,000 बघतोय. अजून काही कालावधीत तो वर जाईल खाली येईल. ही व्होलॅटिलिटी काय असेल हे कोणाला माहिती नाही आहे, परंतु ॲव्हरेज रिटर्नचा जर विचार केला आणि इंडियाच्या ग्रोथ स्टोरीचा जर विचार केला तर आज आपण 6%, 6.5%, 7% ग्रो होत असू ॲज अ इकॉनॉमी म्हणून, ॲज अ कंट्री म्हणून. आपण ग्रॅज्युअली 3री लार्जेस्ट इकॉनॉमी पुढच्या साधारण 8-10 वर्षांमध्ये होणार आहोत अशी परिस्थिती तरी आत्ता दिसतीये. आणि आज आपण 5th लार्जेस्ट इकॉनॉमी आहोत. सो सगळं जग भारताकडे आशेनं बघतंय. मोठ्या इकॉनॉमीचा पार्ट आपण जगातल्या मोठी इकॉनॉमी म्हणून आपण आज संबोधलं जातोय. तर प्रत्येक रिटेल इन्व्हेस्टरने, प्रत्येक इन्व्हेस्टरने, मी रिटेल फक्त शब्द घालणं चुकीचं आहे, प्रत्येक इन्व्हेस्टरने या संधीचा फायदा घ्यावा, या इंडस्ट्रीचा फायदा घ्यावा. कारण ही रेग्युलेटेड इंडस्ट्री आहे. याच्यात सेबीचे प्रचंड नियम बांधले गेलेले आहेत. ॲक्च्युअल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी ह्या रिस्क मॅनेजमेंटवर मोठ्या प्रमाणात काम करतात. आणि आपण एक एपिसोड घेतला होता निरंजन, तुम्हाला जर आठवत असेल, की म्युच्युअल फंड कंपनी निवडावी कशी. बरोबर. ओके, हाऊ टू सिलेक्ट अ म्युच्युअल फंड कंपनी, हाऊ टू सिलेक्ट अ म्युच्युअल फंड. तर हे विषय तिथला चीफ रिस्क ऑफिसर किंवा तिथली CEO, MD, त्यानंतर इक्विटी फंड हेड, डेट फंड हेड, ॲनालिस्ट, अशी बरीच मंडळी, फंड मॅनेजर्स तिथे आहेत जी आपल्या पैशाला योग्य न्याय देऊ शकतात. आणि त्यांच्याकडे तेवढं नॉलेज आहे, किंबहुना त्यांना ॲक्सेस आहे प्रत्येक ओनरला भेटण्याला, प्रत्येक बिझनेसमन जवळून अंडरस्टँड करण्याचा, प्रत्येक बिझनेस जवळून अंडरस्टँड करण्याचा. कारण सगळ्याच गोष्टी कागदावर बॅलन्स शीटमध्ये P&Lमध्ये कळतातच असं नाही. सो ह्या सर्वांगाने म्युच्युअल फंड मोठा आहे. म्हणजे मी जे मगाशी म्हणालो की हाय रिगार्ड्स टू दी म्युच्युअल फंड, तर ते या अर्थाने आहे. तर ह्या प्रोसेसला ते न्याय देतात, त्या क्वालिटीला ते न्याय देतात. तर इन्व्हेस्टरने त्याचा फायदा घ्यावा. त्याचा खर्च हा जुजबी आहे, बेनिफिट्स हे मोठे आहेत. इंडस्ट्री ग्रो होतीये. 68 लाख कोटीची इंडस्ट्री. मला जर विचाराल निरंजन तर पुढच्या 10 वर्षात ही 200 लाख कोटीची कमीत कमी इंडस्ट्री असणार आहे. तर ह्याच्यात इन्व्हेस्टर म्हणून आपण आपला बेनिफिट कसा करून घेता येईल. खूप रॅट रेस रिटर्नमध्ये न राहता, रिटर्नच्या रॅट रेसमध्ये न राहता आपले फायनान्शियल गोल्स 2024 जसं गेलं तसंच वर्ष इथून पुढची काही वर्ष व्हॉलटाईल असतील ना निरंजन, किंबहुना काही वर्षांमध्ये सलग वर्षभर मार्केट निगेटिव्ह रिटर्न देईल, परंतु इकॉनॉमी जगाच्या पटलावर मोठी होऊ घातली आहे. आणि त्याचा बेस ठेवून जर आपण आपल्या लॉंगर गोल्सचा, मोठ्या गोल्सचा, जी 8 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षांची आहेत, त्याचा विचार करून जर इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये जर आपल्याला यायचं असेल, कारण म्युच्युअल फंड म्हटल्यानंतर प्रामुख्याने परत ते आहे लोकांच्या डोक्यात की फक्त शेअर बाजार,
तर तेही आपण मागे बोललेलो आहोत की ॲसेट ॲलोकेशन सगळंच म्युच्युअल फंडच्या माध्यमातून कसं करता येतं. कारण डेट म्युच्युअल फंड, इक्विटी म्युच्युअल फंड, लिक्विड म्युच्युअल फंड, कमोडिटी म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट म्युच्युअल फंड, सो सगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड्स हे अवेलेबल आहेत. प्रत्येक ॲसेटसाठी अवेलेबल आहेत. त्याच्यासाठीचं योग्य प्लॅनिंग गरजेचं आहे. इंडस्ट्री ग्रो करतेच, आपणही इन्व्हेस्टर म्हणून मॅच्युअर्ड व्हावं आणि आपल्या पैशाला योग्य वाढ करण्याची संधी जशी 2024ने ठळक वैशिष्ट्य करून दाखवली, म्हणजे मोठी झेप 40 लाख कोटीची 68 लाख कोटीवर पोहोचली, तशीच येणाऱ्या कालावधीत ती पादाक्रांत करत राहणार आहे. आपण पाठ व्हायचं आहे की नाही आपण ठरवायचं आहे. अगदीच. त्यामुळेच मग फंडांच्या प्रकारांचा समजा आपण विचार केला तर कोणत्या प्रकारच्या फंडांनी 2024मध्ये चांगला परतावा दिला असं दिसतंय आपल्याला? सो बेसिकली आता इथे कोणत्या फंडाने चांगला परतावा दिला, आपण फंडांची नावं निरंजन नक्कीच नाही घेऊ शकत. ओके, सो त्याबद्दल क्षमस्व. पण आपण सेक्टर स्पेसिफिक विचार केला किंवा आपण फंड स्पेसिफिक विचार केला तर मिड कॅप क्षेत्रातल्या फंडांनी चांगला रिटर्न दिला आहे. स्मॉल कॅप क्षेत्रातल्या फंडांनी चांगला रिटर्न दिला आहे. लार्ज अँड मिड कॅप फंड्स असतील तर त्यांनी चांगला रिटर्न दिला आहे. काही सेक्टोरियल फंडांनी चांगलं रिटर्न दिलेलं आहे. ओके, एकंदरीतच ओव्हरऑल इक्विटी मार्केट हे उत्तम परफॉर्म झाल्यामुळे डायव्हर्सिफाईड फंडांनी देखील चांगलं रिटर्न दिलेलं आहे. सो जर माझं प्लॅनिंग योग्य असेल आणि मी लाँग टर्म इन्व्हेस्टर असेल, म्हणजे आता चांगला परतावा दिला आहे म्हणजे काय की समजा आता 1 जानेवारी 2024 रोजी एखाद्या व्यक्तीने 1 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट एखाद्या मिडकॅप फंडात केलेली होती. आता त्या फंडाचं आजचं बाजार मूल्य किंवा फंडाची व्हॅल्यू 1 कोटीच्या अगेन्स्ट 1,40,00,000 रुपये दिसते. आता 40% वर्षाचा परतावा झाला. आता हा परतावा काय मिळणार आहे का किंवा मी 40%ची कमिटमेंट करतोय का, तर तसं नाही आहे निरंजन. इथे कुठली कमिटमेंट नाही आहे. आता ह्या वर्षात 2024च्या वर्षात तो रिटर्न मिळाला, भविष्यात तोच मिळेल याची कुठलीही शाश्वती गॅरंटी नाही. परंतु म्युच्युअल फंड काय करू शकतं, मार्केटचा ओघ योग्य असेल तर, मार्केटमध्ये पैसा योग्य येत असेल तर, इकॉनॉमी योग्य पद्धतीने वाढ होत असेल तर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टरच्या प्लेटमध्ये काय देऊ शकतं, काय सर्व करू शकतं, तर त्याचं उत्तम उदाहरण 2024 आहे. आणि मग असे बरेच फंड आहेत किंवा बरेच प्रकार आहेत म्युच्युअल फंडमधले की ज्यांनी ॲव्हरेज रिटर्न हा बँक एफडी किंवा अदर प्रॉडक्ट्सपेक्षा, अदर ॲसेटपेक्षा योग्य रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा इन्व्हेस्टरच्या पदरात हा घातलेला आहे. ओके, सो सेक्टोरियल फंडांचा आता तुम्ही उल्लेख केला, तर सेक्टोरियल फंडांना वाढत असलेली गुंतवणूकदारांची पसंती हे मला वाटतं 2024चं वैशिष्ट्य ठरलं. तर या सेक्टोरियल फंडांचा किंवा सेक्टर स्पेसिफिक जर विचार केला तर कोणती सेक्टर्स ही झळकली आणि कोणती झाकोळली? सो बेसिकली सेक्टर्सचा जर आपण विचार केला निरंजन, तर पहिलं नाव येतं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, की जे त्यांनी फार रिटर्न दिला असं नाही, पण जो फार आता आपण गेली महिनाभर मार्केट पडताना बघतोय तर तो पडलेला पण नाही. म्हणजे ॲव्हरेज रिटर्न जेव्हा मी मगाच्या प्रश्नामध्ये सांगितलं की काही मिडकॅप फंडांनी 40% परतावा दिला वर्सेस IT, म्हणजे आत्ता मागच्या महिन्याभरात तो 40% रिटर्न वजा होऊन 35% किंवा 32%, 30% आला. सो 8-10% रिटर्न वाईप आऊट झाला. वर्सेस IT सेक्टर असेल तर त्या फंडाने 26, 28, 30% परतावा दिला आहे. त्यानंतर हेल्थकेअर सेक्टरने चांगला परतावा दिलेला आहे. ई-कॉमर्स सारखं क्षेत्र असेल त्याने चांगला परतावा दिलेला आहे. रिन्युएबल एनर्जी म्हणजे पुढे झळाळणारं क्षेत्र आहे, तो आता चांगला परतावा देऊ शकतो असं मला वाटतं. त्यानंतर मॅन्युफॅक्चर सेक्टरने चांगला परतावा दिलेला आहे. एड्युटेक सेक्टर म्हणजे एज्युकेशनमधलं टेक्नॉलॉजीचं जे पार्ट असणारं सेक्टर आहे त्या सेक्टरने चांगला परतावा दिला आहे. आता ही झळकलेली सेक्टर्स झाली. आता तसंच तुमचा पुढचा प्रश्न आहे की कोणती सेक्टर्स झाकोळली गेली. ओके, तर आता ह्याचा स्पेसिफिक जर विचार करता, म्हणजे मी कायम निरंजन सांगतो की बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस हे जे क्षेत्र आहे हे इकॉनॉमीच्या सेंटरमध्ये आहे. म्हणजे मला होम लोन घ्यायचं आहे तर बँक आहे, मला पर्सनल लोन घ्यायचं आहे बँक आहे, मला कार लोन घ्यायचं आहे बँक आहे, मला गोल्ड लोन घ्यायचं बँक आहे, मला बिझनेस लोन करायचं आहे बँक आहे, मला स्टार्टअप फंडिंग हवं आहे बँक आहे, मला मोठा बिझनेसचा टर्नओव्हर करायचा आहे ज्याच्यासाठी बँक आहे. सो बँक कुठल्याही व्यक्तीसाठी
व्यावसायिकासाठी, मग तो सॅलरीड असेल किंवा व्यावसायिक असेल, याच्यासाठी सेंटरला बसली आहे. ओके, आणि इंडियाच्या इकॉनॉमीमध्ये आज ती सेंट्रिक पोझिशनला आहे. ह्या सेक्टरने निरंजन तेवढा परतावा दिलेला नाही. म्हणजे हे अंडर परफॉर्मिंग सेक्टर आहे असं मला वाटतं. म्हणजे आपण हे श्रोत्यांना सांगायला हरकत नाही की पुढच्या समजा 2, 3, 4 महिने, 6 महिने जर मार्केटने फार रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जनरेट केला नाही किंवा व्हॉलॅटिलिटी जास्त राहिली, आजपासून मार्केट जर 15, 20, 25, 30% खाली आलं, तर हे एक सेक्टर असेल बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस की ते जास्त करेक्ट होणार नाही, कारण ते जास्त वाढलेलंच नाही. अच्छा. ओके, सो ऑपॉर्च्युनिटी कुठे आहे, तर इथे नक्कीच आहे. त्याच्याचबरोबर मीडिया अँड एंटरटेनमेंट सेक्टर, ओके, जे कोविडमुळे याच्यावर मोठा फटका पडलेला होता आणि आत्ताशी ते कुठेतरी स्थिर स्थावर होताना दिसतंय. ओके, तसंच टूर्स अँड ट्रॅव्हल इंडस्ट्री ही आत्ता कुठे स्थिर स्थावर होताना दिसतीये. तर ही सेक्टर्स असं आपण म्हणू शकतो की ही झाकोळली गेलेली होती, पण आता ह्याला इथून पुढे चांगला वाव आहे, चांगला स्कोप आहे. याचबरोबर जसं मी एडुटेकबद्दल बोलतो निरंजन, तर नॉन कोर IT मला स्पेसिफिकली असं वाटतं की ज्याच्यात म्हणजे एक्झाम्पल घ्यायचं झाल्यास पॉलिसी बाजार सारखी कंपनी असेल, झोमॅटो सारखी कंपनी असेल, स्विगी सारखी कंपनी असेल, ब्लिंकिट सारखी कंपनी असेल. सो मी इथे कुठेही स्टॉक प्रमोट करत नाही आहे निरंजन, पण अशा प्रकारच्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा डिजिटल इंडियाचा, टेक्नॉलॉजीचा फंड, सो हे एक सेक्टर नव्याने येऊ घातले, किंबहुना ही डेकेड स्टोरी असं मला वाटतं. सो अशा प्रकारच्या सेक्टरमध्ये जे झाकोळलं गेलेलंच आहे किंवा इंडियाच्या बाबतीत अजून ते स्ट्रॉंगली उभं राहिलेलं नाही आहे. कारण UPIचा टेक्नॉलॉजी म्हणून जर विचार केला तर आपण हायेस्ट UPI पेड धारक आहोत आज जगाच्या पटलावर. म्हणजे अगदी लोक 2-2, 5-5 रुपये देखील भीम ॲप किंवा गुगल पेवरून पे करतात निरंजन. सो वी आर दी लार्जेस्ट युजर व्हेन इट कम्स टू UPI पेमेंट. सो डिजिटली इंडिया ग्रो होऊ घातलं आणि त्याला ह्या कंपन्यांना वाव असणारच आहेत. ह्या कंपन्या चांगलं करत राहणार आहेत. अर्थातच त्यांचं व्हॅल्युएशन काढणं इतकी सोपी गोष्ट नाही, कारण रेग्युलर कॅश फ्लो डिस्काउंटेड मेथड, म्हणजे हा थोडा टेक्निकल वर्ड झाला, पण त्या अर्थाने या कंपन्यांचं व्हॅल्युएशन करणं तितकंसं सोपं नाही. पण डेफिनेटली नॉन कोर ITत इन्व्हेस्टमेंट करणारा फंड किंवा टेक्नॉलॉजी, डिजिटल इंडिया हे सेक्टर भारतात पुढे भविष्यात मोठं काम करेल. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मोठं काम करेल. रिन्युएबल एनर्जी, पॉवर, इन्फ्रा ह्याच्यात तर मोठं काम होईलच, कारण सेंट्रल मिनिस्ट्रीकडून मोठा पैसा हा इन्फ्रास्ट्रक्चर या सेक्टरवर लावला जातो आहे. मोठ्या प्रमाणावर त्याच्यात काम होतं आहे. बॅलन्स शीटचा, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बॅलन्स शीटचा जर विचार केला तर सायझेबल पैसा, म्हणजे 25, 30, 40% पैसा हा इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सेक्टरसाठी लावला जातो आहे. मध्यंतरीच्या काळात आफ्टर 2024च्या इलेक्शनच्या पूर्वी थोडं 6 महिने, वर्षभर आधी त्याला थंडावा निर्माण झाला होता किंवा त्यात इन्व्हेस्टमेंट फारशी होत नव्हती, पण आता परत ते पूर्वपदावर येताना दिसतंय आणि पुढची 5, 7, 10 वर्ष त्या देखील सेक्टरची असतील. सो एकंदरीतच इंडिया ग्रोथ स्टोरी निरंजन इंटॅक्ट आहे. कन्झम्पशन इंडियाचं इंटॅक्ट आहे. सगळं जग इंडियाकडे आशेनं बघतंय. इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे शॉर्ट टर्म व्हॉलॅटिलिटीचा, पडणाऱ्या मार्केटचा फार विचार न करता आपण स्वतःला मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर बनवून ती मॅच्युरिटी रिटेन ठेवून योग्य इन्व्हेस्टमेंट योग्य सेक्टरमध्ये योग्य वर्षात योग्य ड्युरेशनसाठी करत राहू. याचं प्लॅनिंग वर्षाच्या सरतेशेवटी करायला नक्की हरकत नाही. नक्कीच. सेन्सेक्स निफ्टीनं गाठलेला उच्चांक किंवा स्मॉल कॅप मिड कॅपनं दिलेला न भूतो न भविष्यती असा परतावा, ज्याचा उल्लेख तुम्ही केलात, तर या 2024 मधल्या महत्वाच्या घडामोडींकडे तुम्ही कसं बघता? सो असंख्य घडामोडी झाल्या निरंजन 2024चा विचार करता. म्हणजे फक्त मिड अँड स्मॉल कॅपचा विचार न करता एक तर आपलं लोकसभेचं इलेक्शन झालं इंडियाचं, त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निवडले गेले. ह्या 2 घटना जगातल्या सगळ्यात मोठ्या घटना आहेत, लक्षात घ्या. म्हणजे आपण बीट इक्विटी मार्केटचा विचार करू, इकॉनॉमीचा विचार करू किंवा जगाचा विचार करू, या 2, कारण एक देश असा आहे की जिथे लोकशाही आहे आणि सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून इंडिया गणला जातो. सो जिथे परत 5 वर्षांसाठी उत्तम गव्हर्न करणारं सरकार जोडलं गेलेलं आहे, किंबहुना स्ट्रॉंग मेजॉरिटी त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे ते 5 वर्ष व्यवस्थित सत्तेत राहू शकतात. योग्य पॉलिसी मेकिंग त्याच्यातून होणार आहे, कारण 5 वर्ष कालावधी मोठा आहे, कारण त्यांनी 10 वर्ष मागची व्यवस्थित
इंडियाला दिलेली आहेत. सो ज्या ज्या पॉलिसी अगदी त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये दुसऱ्या टर्ममध्ये आल्या त्या रिटेन राहून पुढे त्याच्यावर काम कंटिन्यू होऊ शकतं. या अर्थाने देखील ते महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. हेच डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिकेच्या बाबतीत विचार करता जी काही थॉट प्रोसेस डोनाल्ड ट्रम्पने त्यांच्या पहिल्या सायकल ऑफ पिरियडमध्ये घेतली की जेव्हा ते पहिली 5 वर्ष राष्ट्राध्यक्ष होते, मधली 5 वर्ष नव्हते आणि आता परत ते आहेत, तर ती थॉट प्रोसेस कंटिन्यू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून, अमेरिकेला इन्फ्लेशनमधून बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातून, अमेरिकेच्या इकॉनॉमीमध्ये लिक्विडिटी कशी मेंटेन राहील या दृष्टिकोनातून असंख्य पावलं ही घेतली जात आहेत. आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे अमेरिकेतल्या रिझर्व्ह बँक, ज्याला आपण फेड असं म्हणतो, त्यांनी लास्ट क्वार्टरमध्ये 50 बेसिस पॉईंट व्याजाचे दर कमी केलेत. आत्ता करणं अपेक्षित होतं, पण मागच्या 15-20 दिवसांपूर्वी जे काही सायकल झालं त्याच्यात त्यांनी रेट कटचे संकेत दिले असताना देखील रेट कट केला नाही. तर आता ह्याचं निगेटिव्ह थोडंसं मार्केटने घेतलं आणि त्याचंच रिपरकेशन इंडियन मार्केटवर पण दिसतं. जो सेन्सेक्स किंवा निफ्टी वेगानं खाली येताना आपण बघितलं, पण ते काळापुरतं मर्यादित आहे. ते काही लाँग टर्म असंच राहणारं आहे असं नाही, कारण बेस इफेक्ट वाढला आहे निरंजन. जसं तुम्ही स्मॉल कॅप मिड कॅपबद्दल बोलला, तर आज मिड कॅप कंपन्यांचा बेस हा 101 नंबरची मार्केटमधली कंपनी ते 250 नंबरची मार्केटमधली कंपनी. स्मॉल कॅप बेसचा जर विचार केला तर 251 नंबरची लिस्टेड कंपनी टू लास्ट लिस्टेड कंपनी, मग ती साधारण 7,500वी कंपनी असेल. सो हा नंबर वाढत चालला आहे. आता हे मी नंबर्स का सांगतोय निरंजन, कारण मी जेव्हा 2003मध्ये करिअरला सुरुवात केली तेव्हा हार्डली कंपन्या लिस्टेड होत्या, 200-300 कंपन्या होत्या. आज त्या 7,500 लिस्टेड कंपन्या आहेत. सो हा बेस वाढत चालला आहे. सो इन्व्हेस्टरने टेक्निकल भाषेत सांगायचं झाल्यात फक्त प्राईस टू अर्निंग किंवा अर्निंग ऑफ दी कॉर्पोरेट एवढाच विचार सीमित न ठेवता, किंवा बऱ्याचदा टेक्निकल लोक सांगतात की पीई बघा आणि मग मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा, किंवा कॉर्पोरेटचं अर्निंग बघा आणि मग मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा, कंपन्यांचा प्रॉफिट बघा आणि मग मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा. तर हे स्टॉक स्पेसिफिक जेव्हा आपण विचार करतो निरंजन, तर हे बघितलं गेलं पाहिजे. पण हे जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंटला येता तेव्हा हे बघणं प्रायोरिटी नसावी असं मला वाटतं. म्हणजे बघू नये असं नाही, पण प्रायोरिटी नसावी. प्रायोरिटी काय असली पाहिजे, माझे फायनान्शियल गोल्स. प्रायोरिटी काय असली पाहिजे की इकॉनॉमीचा बेस कसा वाढतोय. म्हणजे 250-300 कंपन्यांवरून 7,500 बेस झालेला भारत देश जर आजपासून 10 वर्षानंतरचा जर मी विचार करतोय, तर डेफिनेटली आपल्याकडे 20-25 हजार लिस्टेड कंपनीज असतील, कारण रोज एक नवीन कंपनी येते निरंजन. स्टार्टअप वेगवेगळी ओपन होत आहे. स्टार्टअप इंडियाच्या अंडर भारतात मोठं काम होतंय. वेगवेगळ्या देशातून, वेगवेगळ्या एरियातून, वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंटच्या जोडल्या जात आहेत. म्हणजे भारत हा देश फक्त जातीपातींनी निरंजन विखुरलेला नाहीये, तर हा सेक्टर स्पेसिफिक पण डायव्हर्सिफाईड देश आहे. म्हणजे इथे टेक्स्टाईल आहे, इथे सिमेंट आहे, इथे फार्मा आहे, इथे हेल्थ केअर आहे, इथे बँकिंग आहे, इथे फायनान्शियल सर्व्हिसेस आहे, इथे रिअल इस्टेट आहे, इथे कन्स्ट्रक्शन आहे, इथे केमिकल आहे, इथे ऑटो आहे, ऑटो ॲन्सलरी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे. सो असं एकही क्षेत्र नाही निरंजन की जे भारतात अवेलेबल नाही. मे बी जगाच्या पाठीवर पर्सेंटेजमध्ये आपण त्या क्षेत्रात कमी अधिक जोडलेलो असू. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचं जर नाव घ्यायचं मी विसरलो. इलेक्ट्रॉनिक्स हे जे क्षेत्र आहे, तर ह्याच्यात आपण मोठ्या प्रमाणावर काम केलं आहे निरंजन. वी आर नाऊ 2nd or 3rd लार्जेस्ट इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट कंट्री इन दी वर्ल्ड, किंवा आपण एक्सपोर्ट पण आता त्याच्यात मोठ्या प्रमाणावर करायला लागलेलो आहोत. ॲपलसारखी कंपनी म्हणजे ज्यांनी भारतात प्लॅन घातला निरंजन. सो हे सगळ्या गोष्टी काय दाखवत आहेत की इंडियाची परिस्थिती दिवसेंदिवस मजबूत होतीये प्रत्येक क्षेत्राचा जर विचार केला तर. सो इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आपण कायम जे निरंजन म्हणतो ते याच अर्थाने म्हणतो. सो म्हणूनच सेन्सेक्स किंवा निफ्टीने गाठलेला उच्चांक किंवा डिसेंबरमध्ये दिलेला डेप्रिसिएशन टू दी ॲसेट, किंवा डेप्रिसिएशन हा शब्द कदाचित चुकीचा ठरेल, पण जे काही करेक्शन झालं मार्केटमध्ये हे जरी होत असेल तरी घाबरून न जाता या सगळ्या गोष्टींचा विचार
सर्वांगाने विचार करून मग आपण एक इन्व्हेस्टर म्हणून पुढे रिटेन कसं राहू आणि आपल्या गोल्सला योग्य न्याय कसा देऊ, त्याचबरोबर इकॉनॉमीला योग्य न्याय कसा देऊ. कारण पैसे रिटेन राहणार आहेत तर इकॉनॉमीमध्ये काय म्हणतात, चलतीही सुरू राहणार आहे. चलती सुरू राहणार तर व्यावसायिकाला पैसे मिळणार आहेत, तर तो नोकऱ्या क्रिएट करणार आहेत. जॉब क्रिएट झालेत तर लोकांना पैसे मिळणार आहेत. लोकांना पैसे मिळाले तर लोक खर्च करणार आहेत आणि इकॉनॉमी ही कायम पूर्वपदावर राहणार आहे. सो हा सगळा विचार प्रत्येक इन्व्हेस्टरने सिरियसली केला पाहिजे, जरीही मिड अँड स्मॉल कॅपने उच्चांक दिलेला असेल किंवा ते मागच्या 15 दिवसात महिन्याभरात करेक्शन फेजमध्ये असेल तरीही. 2025 सुरू व्हायला आता अवघे काही तास राहिलेत. नवीन वर्ष म्युच्युअल फंड क्षेत्राला कसं असेल असं वाटतं तुम्हाला? सो 2024 अधोरेखित करण्यासारखं होतं. 2025 हे ॲब्सोल्युटली चॅलेंजिंग असेल असं मला वाटतं. म्हणजे इट इज नॉट इन दी कॉन्टेक्स्ट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, बट इट इज इन दी कॉन्टेक्स्ट ऑफ ओव्हरऑल ॲज अन इकॉनॉमी. कारण जगात अडचणी प्रचंड आहेत. इकॉनॉमी प्रॉस्पेक्टिव्हनी विचार करता. मग तुम्ही पटकन म्हणाल भूषण आधीच्या प्रश्नात तर तुम्ही खूप पॉझिटिव्ह सगळं सांगितलं निरंजन, कारण मी कन्सल्टंट म्हणून माझी भूमिका कायम न्यूट्रल पाहिजे. मी बायस होऊन चालणार नाही आणि श्रोत्यांना आपण योग्य कंटेंट आणि योग्य माहिती दिली पाहिजे असं मला कायम वाटतं. कारण नुसतीच प्रलोभनं दाखवून इन्व्हेस्टमेंट करा हे सांगणं चुकीचं आहे. सो 2025 हे थोडंसं अवघड असणार आहे. आता कोणासाठी अवघड असणार आहे तर ज्या इन्व्हेस्टरने मागच्या 1.5-2 वर्षात इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली आहे, SIP केले आहेत, मे बी बिकॉज ऑफ 6 महिन्याच्या करेक्शन फेजमध्ये मार्केट जर गेलं तर त्यांच्या ओव्हरऑल 2.5 वर्षाची इन्व्हेस्टमेंट ही निगेटिव्ह दिसणार आहे. ज्यांची ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट 5, 7, 10 वर्ष झालेली आहे त्यांना कुठलाच त्रास नाही निरंजन. त्यांच्या नफ्यात नुकसान होणार आहे हे नक्की आहे. म्हणजे जर ते वार्षिक 20% परताव्यावर बसलेले असतील तर ते 15%वर येऊ शकतात, 13%वर येऊ शकतात, तर तिथे नफ्यातलं नुकसान आहे. पण ज्या व्यक्तीने मागच्या 1, 1.5, 2 वर्षात किंबहुना 2.5 वर्षात इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केलेली आहे त्याला निगेटिव्ह रिटर्न दिसू शकतात का, तर त्याचं उत्तर हो आहे. कारण चॅलेंजेस आर देअर. चॅलेंजेस कशा अर्थाने आहेत, म्हणजे फक्त म्युच्युअल फंडलाच चॅलेंजेस आहेत असं नाही निरंजन, ओव्हरऑलच इकॉनॉमीला चॅलेंजेस आहेत. आणि म्युच्युअल फंड घ्या किंवा इक्विटी मार्केट घ्या किंवा सेन्सेक्स घ्या, निफ्टी घ्या, हे सगळे रिप्लिका कशाचे आहेत तर चांगल्या इकॉनॉमीचे रिप्लिका आहेत. कारण इट विल ऑलवेज गो हँड इन हँड. म्हणजे तुम्हाला आठवत असेल आपण हे ऑलमोस्ट प्रत्येक पॉडकास्टमध्ये बोलतो की इकॉनॉमी आणि मार्केट हे कायम हातात हात धरून चालणार आहेत. म्हणजे मार्केटचा परतावा मिळणं, मार्केटमध्ये इन्व्हेस्टर म्हणून परतावा मिळणं हे तेव्हाच शक्य जेव्हा इकॉनॉमी तुमची चांगलं करत असेल, ती एक चांगली ग्रोथ देत असेल, त्याच्यात असणारे सेक्टर हे चांगली काम करत असतील, ग्राउंड रिॲलिटी आणि इकॉनॉमी ही पॅरलल चाललेली असेल तर गोष्टी शक्य आहेत. सो 2025 थोडंसं अवघड आहे. किंबहुना आपल्याला इथेच इन्व्हेस्टर म्हणून मॅच्युरिटी दाखवायची आहे. जरी निगेटिव्ह रिटर्न येत असतील तर रेग्युलर इन्व्हेस्टमेंट ज्या काही आपल्याला करणं शक्य आहे त्या कंटिन्यू ठेवणं, कुठेही खंड न करता. याचं कारण जितक्या पडणाऱ्या मार्केटला आपण इन्व्हेस्टमेंट करत राहू तेवढी इन्व्हेस्टमेंटचा ॲव्हरेज कॉस्ट, परचेस ॲव्हरेज कॉस्ट आपली वाढत जाणार आहे. ओके, आपले नंबर ऑफ युनिट्स आपल्याला मिळत राहणार आहेत. मॅक्झिमम नंबर ऑफ युनिट म्युच्युअल फंडच्या भाषेत सांगायचं झालं तर मिळत राहणार आहेत आणि ज्याचं रिझल्ट हे आपल्याला पुढच्या येणाऱ्या 3, 4, 5 वर्षांच्या कालावधीत हा नक्की दिसणार आहे. कारण जेव्हा इक्विटी म्युच्युअल फंडचा विचार होतो तेव्हा ती इन्व्हेस्टमेंट 2, 2.5, 3 वर्षाची नक्कीच नाही, हे आपण आपल्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये सांगितलेलं आहे. सो जर मला माझे लाँग टर्मचे गोल अचीव करायचे आहेत तर मला मिनिमम 5-7 वर्षांचा तरी विचार करायचा आहे जेव्हा मी इक्विटी म्युच्युअल फंडचा विचार करतो आहे. म्हणजे त्याच्या खाली ड्युरेशन माझं नसलंच पाहिजे. आम्ही तर मिनिमम 10 वर्ष निरंजन सांगतो. म्युच्युअल फंड क्षेत्राला चॅलेंजिंग आहे इक्विटी म्युच्युअल फंड या अर्थाने बघता. वर्सेस डेट म्युच्युअल फंडचा जर मी निरंजन विचार केला तर 2025 हे खूप पॉझिटिव्ह असेल असं मला वाटतं. कारण हा ॲसेट क्लास थोडासा वेगळा आहे. कशा अर्थाने वेगळा आहे तर 10 वर्षाचा गव्हर्नमेंटचा बॉन्ड, GSEC ज्याला आम्ही म्हणतो, गव्हर्नमेंट सेक्युरिटी, हे आज ट्रेड होतं आहे साधारण 6.70% म्हणजे आज जर तुम्ही इन्व्हेस्टर म्हणून हा बॉन्ड विकत घ्यायचं ठरवलं तर तुम्हाला त्याला व्याज किती मिळणार आहे तर 6.70% वार्षिक. आता हे कधी मिळणार आहे जर तुम्ही 10 वर्ष इन्व्हेस्टेड राहिलात आणि 10 वर्ष ती इन्व्हेस्टमेंट ब्रेक केली नाही तर मिनिमम रादर मॅच्युरिटीला 6.70% व्याज हे तुम्हाला मिळणार आहे. वर्सेस
आता तो व्याजाचा दर खाली यायची शक्यता आहे आणि त्याचा पॉझिटिव्ह बेनिफिट तुम्ही इन्व्हेस्टर म्हणून उचलू शकता जर तुमच्या खिशात तुमच्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओमध्ये अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट असेल तर. कारण जेव्हा त्याची प्राईस किंवा त्याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट खाली आणत जातं, कारण ते मार्केटमध्ये RBIच्या रेपोला लिंक केलेलं आहे, त्या इंटरेस्ट रेट सायकलशी ते जोडलं गेलेलं आहे आणि मग जेव्हा ते व्याजाचे दर खाली येणार आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट GSEC किंवा गव्हर्नमेंट बॉन्डचा रेट ऑफ रिटर्न हा खाली आणणार आहे. पण तुम्ही तर इन्व्हेस्टर म्हणून पैसे ब्लॉक केलेत ना, आणि ते 10 वर्षांसाठी केलेत आणि तो बॉन्ड मार्केटमध्ये ट्रेड होतोय. त्यामुळे लोक तुमच्या मागे लागत आहेत की मला फिक्स इन्स्ट्रुमेंटचं जे हे ॲसेट आहे 6.70चं जे आज मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे, पण मला विकत घ्यायचं आहे, मला द्या. ही लाईन तुमच्यासारख्या इन्व्हेस्टरच्या मागे लागते जर तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्टेड असाल तर. आणि त्याची डिमांड जेवढी वाढत जाते तेवढा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट वाढत जातो. सो म्हणून डेट ह्या कॅटेगरीसाठी 2025 हे वर्ष चांगलं असेल असं मला वाटतं. म्हणजे नुसतंच 2025 नाही, मे बी फर्स्ट 2 क्वार्टर ऑफ 2026 म्हणजे पुढची 1-1.5 वर्ष इंटरेस्ट रेट करेक्शनच्या फेजमध्ये आपण असणार आहोत. त्यामुळे ही 1.5 वर्ष डेट फंडांसाठी उत्तम असतील असं मला वाटतं. त्यामुळे आपण शॉर्टर ड्युरेशन और लॉंगर ड्युरेशनचे बॉन्ड किंवा तशा प्रकारचे फंड जर पोर्टफोलिओत घातलेत तर आपल्याला बेनिफिट हा चांगला होऊ शकतो. इन नेट शेल लॉंगर ड्युरेशन फक्त 2025 विचार न करता माझ्या मोठ्या गरजा ज्या आहेत, लॉंग टर्मचे जे गोल आहेत त्याच्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंड आहेतच, पण माझ्या शॉर्ट टर्मच्या ज्या गरजा आहेत ज्याच्यासाठी म्युच्युअल फंड आहे आणि जिथे डेट म्युच्युअल फंड महत्त्वाची भूमिकाही निभावणार आहे. खूपच सविस्तर विश्लेषण तुम्ही केलेलं आहे आणि एक बॅलन्स्ड असा एक ओव्हरव्ह्यू तुम्ही घेतलेला आहे पुढच्या नवीन वर्षाचा. तर आता नवीन वर्षात म्युच्युअल फंडात गुंतवणुकी संदर्भात आपल्या सगळ्या श्रोत्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सो सल्ला असं म्हणता येणार नाही निरंजन, कारण आम्ही डिस्ट्रीब्युटर आहोत. ओके, तर माझं म्हणणं असं आहे की प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट. ऐका हा व्यवस्थित. प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट, बट द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ एव्हरी प्लॅन इज टू प्लॅन ऑन द प्लॅन इज नॉट गोईंग अकॉर्डिंग टू प्लॅन. ओके, आता हे वाक्य काय अधोरेखित करतं की मी प्लॅनिंग खूप छान केलं आहे पण मी ते प्लॅनिंग फॉलोच करत नाही आहे. आता असं जेव्हा इन्व्हेस्टर किंवा कुठलीही व्यक्ती फक्त इन्व्हेस्टमेंटसाठी नाही कशासाठी देखील करते, म्हणजे आता ह्याच्यात मी माझं उदाहरण देईल निरंजन, की मी गेली 5 वर्ष प्लॅन करतोय की माझी हेल्थ योग्य व्हावी, माझ्या बॉडीची फ्लेक्झिबिलिटी वाढावी, माझं वजन कमी व्हावं, पण नुसतंच प्लॅनिंग कागदावर आहे, पण मी त्याच्यावर ॲक्ट अपॉन नाही करत आहे. आणि यावर्षी मी निरंजन खरंच सिरियसली करणार आहे 1 जानेवारीपासून. परंतु हेच प्रत्येक इन्व्हेस्टर देखील करतो. ओके, सो नुसताच प्लॅन करू नका, त्या प्लॅनला ॲक्शनमध्ये कन्व्हर्ट करा. तो प्लॅन जे प्लॅनिंग केले त्या प्लॅनिंगचा प्लॅन तो तंत फॉलो करा आणि आपल्या गुंतवणुकीला योग्य न्याय द्या, इकॉनॉमीला योग्य न्याय द्या, एक मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर व्हा आणि आपला पोर्टफोलिओ पोक्त कसा होईल, आपला पोर्टफोलिओ योग्य रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आपल्या पोर्टफोलिओला चांगले कसे मिळतील आणि हे सगळं करताना आपले फायनान्शियल गोल्स योग्य पद्धतीने कसे अचीव होतील, कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता, कुठलाही शॉर्टकट न अवलंबता, हेच मी इथे प्रत्येक श्रोतेवर्गांना किंवा इन्व्हेस्टरला सांगू इच्छितो. हा एपिसोड खरंच काय म्हणू आपण की एक बॅलन्स्ड रिव्ह्यू जसं मी म्हणलं आधी तसं तुम्ही दिलेला आहे आणि हा खूप महत्त्वाचा होता. कारण मागचं वर्ष कसं होतं जर मी गुंतवणूक करत असेल तर त्याचाही एक मला रिव्ह्यू मिळालेला आहे आणि पुढच्या वर्षात मला काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा माझी मानसिकता काय पाहिजे. कारण तुम्ही म्हणलात तसं पुढचं वर्ष हे इक्विटी म्युच्युअल फंडासाठी अवघड असणार आहे हे तुम्ही अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, कोणतंही आडप्रदान न ठेवता. त्यामुळे मार्केटमध्ये करेक्शन ही एक्सपेक्टेड आहे किंवा व्हॉलेटालिटी ही राहणार आहे, पण त्याला त्यांनी डगमगता इन्व्हेस्टमेंट ही सुरू ठेवायलाच पाहिजे. सो इथे आणखीन एक मला सांगावं असं वाटतं निरंजन, म्हणजे सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकात मी वाचलेलं टेल्स यू विन. व्हॉट डज इट मीन? यू कॅन बी रॉंग हाफ ऑफ द टाइम अँड स्टील मेक द फॉर्च्यून. म्हणजे चुका ह्या 100% टळू शकतात का? तर प्रयत्न आपण नक्की करू शकतो, पण चुका ह्या प्रत्येकाकडून होतात. पण चुकांना घाबरून जाऊ नका. बरोबर, अगदीच.
माझं सगळ्या आपल्या श्रोत्यांना, लिसनर्सनाही हेच अपील आहे की तुमच्याही मनात गुंतवणुकीसंदर्भात काही शंका असतील, म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायची तर आहे, पण आता सरच जर असं भूषण सरच असं म्हणतायत की बाबा 25 थोडंसं वर खाली होणार आहे, तर मग काय करावं? तर जोमाने इन्व्हेस्टमेंट करावी. अगदीच. तर या सगळ्या शंकांसाठी तुम्ही भूषण वाणींना किंवा क्रिसेंटला हक्कानी संपर्क हा साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9764125533. नंबर मी परत एकदा रिपीट करतो, 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmfd.com या त्यांच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचं चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, अमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2024ची प्रस्तुती आहे. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. क्रिसेंट. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.